कालपर्यंत आपण या ठिकाणी भगवंताच्या लीला पाहिल्या। भगवंत या ठिकाणी द्वापार युगामध्ये भगवंत अवताराला येतात। अवताराला आल्यानंतर भगवंत थोडे मोठे होतात। ही गोष्ट कंसाला कळते। कंसाला कळाल्यानंतर त्या ठिकाणी कंस हा पूतना नावाच्या राक्षसीला पाठवतो। पूतना त्या ठिकाणी गोकुळामध्ये येते आणि भगवंताच्या हाताने पूतनेचा उद्धार होतो। कारण की भगवंताने ज्याला ज्याला मारलं, दैत्य असो राक्षस असो कोणी असो, भगवंताने ज्याला मारलं त्याचा काय झाला, उद्धार झाला। पुढे भगवंत थोडे मोठे झाले, रांगू लागले आणि भगवंत थोडे मोठे झाल्यानंतर भगवंत खोड्या सुरू करतात। पूर्ण गोकुळामध्ये सगळ्या गवळणींना त्रास देत फिरतात। होता असं, मला सांगा, यशोदा मैया काय भगवंताला माखन देत नव्हती का हो? देत नव्हती का? मला सांगा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, अवताराला आले, त्यावेळेस नंद बाबाने 9 लाख गायी दान केल्या। मग मला सांगा, 9 लाख गायी दान ज्या नंद बाबाने केले त्यांच्याकडे किती गायी असतील? परंतु भगवंताला घरी माखण खायचंच नव्हतं। भगवंत सकाळी सकाळी उठायचे, उठल्याबरोबर या ठिकाणी गोकुळामध्ये जायचे, सगळ्या गवळणींना त्रास द्यायचे। सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडे जाऊन गाऱ्हाणं करतात। पण कालच सांगितलं, आईला ज्यावेळेस आपल्या लेकराची चूक आहे माहीत असतं, पण कोणतीच आई मान्य करते का हो? का नाही करत? कारण आपण लाड करतो लेकराचं जास्त। वडिलांना माहीत असते ही चूक करणार आमचंच आहे, पण आई त्याचं काय ओढत असते, त्याची बाजू घेत असते। तर या ठिकाणी यशोदा मैयाला माहीत होतं, यशोदा मैयाला माहीत नव्हतं की माझा कन्हैया चोरी करतो, माझा कन्हैया माखण या ठिकाणी खातो, दहीहंडी फोडतो आणि गवळणींना त्रास देतो। मैयाला माहीत नव्हतं। गवळणी गाराने घेऊन येतात तरी सुद्धा मैया ऐकत नाही। परत गवळणी घरी जातात। आता भगवंत विचार करतात की गवळणी घरी येत आहेत, गाराण करतायत, काय करायचंय? एक वेळचा प्रसंग आहे। या ठिकाणी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्माने बलरामजी द्वापार युगात अवताराला आले, त्यावेळेस वसुदेवजी या ठिकाणी गर्ग ऋषीला पाठवतात, जा गोकुळामध्ये आमचा या ठिकाणी पुत्र जन्माला आलेला आहे, तुम्ही त्यांचं नामकरण करून या। कारण की आतापर्यंत तुम्ही ज्यांची नावं ठेवली ते फक्त आतापर्यंत आमच्या वंशामध्ये जी नावं ठेवली ते फक्त गर्ग ऋषीने ठेवली होती। जा मग तुम्ही गोकुळामध्ये जा, गोकुळामध्ये 2 बालके आहेत, त्यांचं नामकरण करून या। गर्ग ऋषी उठतात आणि रात्रीच्या वेळेस गोकुळामध्ये येतात। गोकुळात आल्यावर नंद बाबाच्या वाड्यात येतात, सांगतात की वसुदेवजीनं पाठवलेलं आहे, मला नाव ठेवायचे। 7वा गर्भ जो देवकी मातेच्या गर्भातून योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाला, तो गर्भ होता दाऊजींचा। रोहिणी माता आपला पुत्र गर्ग ऋषीच्या हातामध्ये देते। गर्ग ऋषी हातामध्ये दाऊजीला घेतात आणि पाहतात, याच्यामध्ये हजारो हत्तीचं बल आहे, हा खूप ताकदवान आहे, म्हणून याचं नाव बलराम ठेवायचं। आणि रोहिणी मातेच्या पुत्राचं नाव बलराम ठेवलं। मग यशोदा मैया आपला पुत्र गर्ग ऋषीच्या हातावर देते। गर्ग ऋषी पाहतात, बोलिये भक्तवत्सल भगवान की जय। कृष्ण कन्हैया लाल के जय। द्वारिकाधीश भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। गर्ग ऋषी त्या ठिकाणी पुत्र हातात घेतात आणि गर्ग ऋषी त्या ठिकाणी त्या बालकाला पाहतात आणि काय म्हणतात, ये हर काम टेढ़ा करता है, इसकी बातें टेढ़ी है, इसकी अदाएं टेढ़ी है, ये खड़ा टेढ़ा रहता है, ये मुकुट टेढ़ा पहनता है, इसकी बांसुरी टेढ़ी है, इसलिए इसका नाम लेते हुए खुद के जीवा को टेढ़ा करना पड़ेगा, इसलिए इसका नाम कृष्ण रहेगा। आपण जर स्पष्टतेने वृंदावनच्या भाषेत किंवा ब्रज भाषेत जर कृष्णा म्हणलं तर आपली जीभ
गोल होती. आता करून बघू नका. आता आपण कृष्णा 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 काही म्हणतो, पण सगळ्यात स्पष्टता कुठं असेल तर वृंदावनच्या लोकांच्या भाषेमध्ये आहे. या ठिकाणी गर्गऋषी सांगतात, इसकी हर अदाए हर बात टेढ़ी है, इसलिए इसका नाम लेते हुए खुद के जिह्वा को टेढ़ा करना पड़ेगा, इसलिए इसका नाम कृष्ण होगा. आणि गर्गऋषी त्या ठिकाणी भगवंताचं नाव कृष्ण आणि रोहिणी मातेच्या पुत्राचं नाव बलरामजी ठेवतात. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. मला सांगा, भगवंताने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. आपल्याला आपल्या आयुष्याची शरीराची किंमत आहे का हो? महिला मंडळ आहे का? नाही. मला सांगा, तुम्हाला समजण्यासाठी सांगते की भगवंताने हा अनमोल देह किती महत्वाचा आहे आपल्याला. तुम्हाला जर आपल्या देहाची जर या ठिकाणी किंमत जर पाहायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जा. जी लोक ऑपरेशन करून पडलेली असतात त्यांना पहा. त्यावेळेस कळतं की अरे आपला देह खूप चांगला आहे, आपण खाऊन पिऊन घरी निवांत आहोत. आणि दुसरं ठिकाण आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीमध्ये आज एक माणूस गेला आपल्याला माहीत आहे, पण काही दिवसानंतर 4 जणांच्या खांद्यावर आपल्याला पण जायचंय का नाही? एवढं माहीत असून सुद्धा आपल्याला आपल्या शरीराची जीवाची किंमत आहे का हो? बोलत चला मैया. आहे का? नाही. आता मी तुम्हाला समजण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगते. भगवंताने एवढा अनमोल देह दिलेला आहे, किती महत्वाचा आहे. एक वयस्कर बाबा होते, लक्ष देऊ नये का दृष्टांत. एक वयस्कर बाबा होते, त्या बाबांचं हृदयाचं ऑपरेशन ठरलं. बाबा डॉक्टरकडे जातात, एक्सरा करतात, सिटी स्कॅन करतात, सोनोग्राफी करतात. डॉक्टर म्हणतात बाबा अमुक अमुक तारखेला तुमचं ऑपरेशनची तारीख ठरलेली आहे, तुम्ही या. बाबा म्हणतात ठीक आहे. आणि बाबा त्या तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यावर ऑपरेशनची तयारी होती. ऑपरेशनची तयारी झाल्यानंतर डॉक्टर साहेब येतात. बाबा तुम्हाला भीती वाटते का? बाबा काय सांगतात? बाबा सांगतात नाही डॉक्टर साहेब मला भीती नाही वाटत. आणि त्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये त्या बाबांना नेतात, त्यांचं ऑपरेशन करतात. त्या बाबाचं ऑपरेशन 3 तास चालतं. किती? बोलत चला. किती? आपल्या देहाची किंमत सांगते तुम्हाला. किती तास ऑपरेशन चालतं? 3 तास. 3 तास ऑपरेशन चालतं. आणि ज्यावेळेस त्या बाबाला ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन या ठिकाणी वॉर्डमध्ये ठेवतात, बाबांना काही वेळाने होश येतो. बाबा उठतात आणि त्यावेळेस डॉक्टर साहेब येतात. बाबा बरं वाटतं का तुम्हाला? तब्येत बरी आहे का तुमची? बाबा म्हणतात हो साहेब बरी आहे. आणि त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी एक बिल त्या ठिकाणी बाबाच्या हातामध्ये दिलं. लक्ष देऊ नये का? काय दिली? बिलाची पावती दिली. बाबा एवढं बिल आले तुम्हाला 15 लाख रुपये. बाबा पावती पाहतात आणि पाहिल्याबरोबर जोरजोरात रडायला लागतात. डॉक्टर साहेब म्हणतात बाबा आताच ऑपरेशन झालं, काही त्रास होतो का तुम्हाला? नाही. मग तुम्ही का रडताय बाबा? तुम्हाला जर वाटत असेल हे 15 लाख रुपये जास्त बिल आहे तर तुम्ही याच्यातले 2-3 लाख रुपये कमी करतो, मी थोडे कमी पैसे द्या. मग त्यावेळेस बाबा काय सांगतात? लक्ष देऊ नये का? बाबा सांगतात डॉक्टर साहेब मी कोट्यवधीचा मालक आहे, माझ्याकडे कितीतरी कोटीची प्रॉपर्टी आहे. मग का रडताय बाबा? डॉक्टर साहेब तुम्ही माझं ऑपरेशन केलं, हृदयाचं ऑपरेशन केल्यावर तुम्ही माझं हृदय 3 तास सांभाळलं. किती? 3 तास सांभाळलं. 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर डॉक्टर साहेब तुम्ही 15 लाख रुपये बिल केलं. आणि माझ्या भगवंताने आज माझा 80 वर्षाचा देह झाला, 80 वर्ष झाली माझा भगवंत मला जपतोय आणि माझ्या हृदयाला जपतोय. याच्याहून मोठं काय आहे? मला सांगा, डॉक्टरने 3 तास हृदय जपलं तर 15 लाख रुपये घेतले. आणि भगवंताने एवढा अनमोल आपल्याला देह दिलेला आहे. भगवंताने कधी कोणाला पैसे मागितले का हो? मागितले का? की अमुक अमुक महिन्यामध्ये तुम्ही 2 लाख द्या, अमुक अमुक महिन्यामध्ये तुम्ही 4 लाख रुपये द्या, असं मागितलं का? नाही. भगवंताने मनुष्याला एकच सांगितलं, अरे तुला जन्माला घातलं ना, मग तू एकच सत्कर्म कर, माझं नामस्मरण कर, चिंतन कर, भक्ती कर. ज्यावेळेस सप्ताह होईल त्यावेळेस सप्त्यामध्ये देणगी दे, अन्नदान कर. हीच माझ्यासाठी तुझ्या जीवाची पावती आहे.
मला फक्त सांगायचं तुम्हाला एवढं की भगवंताने एवढा अनमोल देह दिलेला आहे. कशासाठी? भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा. हो देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवी दिल देह भजन गोमटा. देवी दिल देह भजन गोमटा. डोया झाला फाट बधिकेचा. डोया झाला फाट बधिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा. जलपट बधिकेचा. तोया जलपट बधिकेचा. देवे दिल देह भजन गोमटा. देवे दिल देह भजन गोमटा. देवे दिल देह भजन गोमटा. भगवंताने एवढा सुंदर देह दिलेला आहे, फक्त भजनासाठी दिलेला आहे. आपण सगळं करतो पण भगवंताचं नामस्मरण चिंतन करतो का हो? नाही. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. तर भगवंत थोडे मोठे झाले. भगवंताने लीला सुरू केल्या. सगळीकडे खोड्या भगवंत करायचे. पण मला सांगा, काल आपण या ठिकाणी गोवर्धन पूजा ही लीला पाहिली का नाही? कथा श्रवण केली गोवर्धन पूजेची. तर मग मला सांगा, भगवंताला आपण 56 प्रकारचे भोग लावतो. कशासाठी लावतो? याच्या मागे एक कारण आहे. माहित आहे का कोणाला? भगवंताला 56 प्रकारचे भोग आपण का लावतो? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत हा 7 दिवस उचलला. किती दिवस? मला सांगा, आपली लेकरं जर घरी असतील तर किती वेळेस जेवण करतात? ताई आम्हीच घरी राहत नाही म्हणायचं. आम्ही फक्त एकदा स्वयंपाक करतो, त्यांना सांगतो या डब्यात हे आहे, तिथं ते आहे, इथं पातेल्यात भाजी आहे, पोळे आहेत, आणि आम्ही जातो पार संध्याकाळी येतो. 2दा जेवत असतील, 3दा 4दा जेवतात का नाही? महिला मंडळ आपले लेकरं 4 ते 5 वेळेस जेवतात दिवसातून. मग मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 7 दिवस गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिवसातून 8 वेळेस जेवण करायचे. किती वेळेस? 8 वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवण करायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 7 दिवस गोवर्धन पर्वत उचलला. यशोदा मैयाला माहित होतं, माझा कान्हा 7 दिवसापासून उपवासी आहे. 7 दिवसापासून गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. आणि ज्यावेळेस भगवंताने गोवर्धन पर्वत खाली ठेवला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरी येतात, त्यावेळेस मैया एका दिवसाची 8 अशा प्रकारे 7 दिवसाची 8 याप्रमाणे 8साठी 56 प्रकारची काय करते? या ठिकाणी पदार्थ करती. आणि या ठिकाणी भगवंताला समोर सगळे ताट ठेवती मैया आणि 56 प्रकारचे भोग ठेवती. आणि कन्हैयाला सांगती, कन्हैया 7 दिवस झालं तू उपवासी आहेस. आणि या ठिकाणी भगवंत मैयाने केलेल्या या ठिकाणी भगवंत पाहतात आणि खुश होतात. आणि भगवंत काय करतात? भोजन करतात. बोलिये भक्तवत्सल भगवान. भगवंत थोडे मोठे होतात. सगळीकडे भगवंताची लीला सुरू असते. गोकुळात जातात, गोकुळांना गवळणीनं त्रास देतात. पण एक वेळचा प्रसंग आहे. यशोदा मैया, ग्वाल बाल गोपाल रोहिणी माता सगळेजण असं अंगणात बसले होते. संध्याकाळची वेळ असते. अंगणात बसल्यानंतर आकाशामध्ये चंद्रमा असतात. चंद्रदेव पाहतात आणि भगवंताला माहित आहे हे चंद्रदेव आहेत म्हणून. पण भगवंताला लीला करायची असते. भगवंत म्हणतात मैयाला, मैया वो कौन है? मैया म्हणते, कन्हैया वो चंद्रमा है. चंद्रमा देवता है.
भगवंत म्हणतात मैया वो चंद्रमा मुझे खिलौना चाहिए। मैया म्हणते कन्हैया चंद्रमा बहुत दूर रहते और वो खेलने की चीज नहीं, चंद्रमा देवता है। पण भगवंत ऐकत नाहीत, भगवंत हट्ट पकडतात आणि मैयाला सांगतात मैया मुझे वो चंदा ही खिलौना चाहिए। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लावे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लावे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडत असतात आणि माता पाहते। मला सांगा आपलं लेकरू जर एखाद्या दिवस रडत असेल तर आपण त्याला रडू देतो का हो? नाही। यशोदा मैया कन्हैयाला सांगते कन्हैया मी असताना तू कशाला रडतो? अरे रडून रडून तुझे डोळे किती लाल झाले। मैया कन्हैयाला समजून सांगते कन्हैया रडू नको, पण भगवंत काही ऐकत नाहीत। भगवंत एकच सांगतात वो चंदा है मुझे खिलौना चाहिए। हाँ माता यशोदा बोली लाला ना रोवे मेरे होते। माता यशोदा बोले लाला ना रोए मेरे होते। हाँ माता यशोदा बोली लाला ना रोवे मेरे होते। हाँ हाँ एक ऐसी लाल भैये अखियाँ रोते रोते। हट पकड़े हट पकड़े हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लागे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लावे। हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे चंदा लावे। भगवान श्री कृष्ण परमात्मा रडत असतात। मैया सांगते कन्हैया चंद्रमा खूप दूर आहे, चंद्र हे देवता आहेत आणि खूप दूर राहतात, मी कसं आणू? पण तू जर ऐकतच नसला तर या ठिकाणी मी एक थाली घेऊन येते। मैया रसोई घरामध्ये जाते, एक मोठी प्लेट घेऊन येते। हाँ चंदा मामा हाँ चंदा मामा दूर बसे कैसे लेकर आओ। हाँ चंदा मामा दूरब से कैसे लेके आऊं। हाँ चंदा मामा दूर बसे कैसे लेकर आओ। चंदा मामा दूरब से कैसे लेकर आऊं। हाँ फिर भी तू ना माने तो थाली में दिखलाओ। फिर भी तू ना माने मैं तो थाली में दिखलाऊं। हट पकड़े हट पकड़े हट पकड़े नंद लाला मैया रे मोहे। अरे बोल हरि बोल। टाळी टाळी। हरि बोल। जय हो। अरे बोल टाळी टाळी। एवढं बोलून मैया घरामध्ये रसोई घरामध्ये जाते, एक मोठी थाली घेऊन येते प्लेट आणि बाहेर आल्यावर कन्हैयाला सांगते कन्हैया इकडे ये। भगवंत रडतच असतात, डोळे चोळतच
असतात, भगवंताचे डोळे लाल झालेले असतात. मैया कन्हैयाला सांगते, हे बघ मी एवढी मोठी थाली आणली. मैया त्या ठिकाणी प्लेट घेते आणि प्लेट खाली ठेवते, त्या प्लेटमध्ये पाणी टाकते आणि सांगते पहा त्याच्यामध्ये चंद्रमा दिसतो. भगवंत खाली पाहता तर खरंच चंद्र दिसतो आणि वर पाहता तर वरी पण चंद्र असतो. हाँ माता हाँ इतना कहकर माता यशोदा थाली लेकर आए। यशोदा थाली लेकर आए। हाँ इतना कहकर माता यशोदा थाली लेकर आए। इतना कहकर माता यशोदा थाली लेकर आए। हाँ पानी भर कर दिखलाई है चंदा की परछाई। पानी भर कर दिखलाए चंदा की परछाई। पकड़े हट पकड़े हट पकड़े नंदलाला मैया रे मोय चंदाला दे। पकड़े रे नंदलाला मैया रे मोहे चंदाला वे। हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला वे। हरी बोल। टाळी टाळी. जय हो। मैया ज्यावेळेस थाली घेऊन येते, कन्हैयाला सांगते कन्हैया बघ ही प्लेट, याच्यात मैयाने पाणी टाकलं आणि सांगितलं पहा मध्ये चंद्रमा दिसतोय. भगवंत मध्ये पाहता तर खरंच चंद्रदेव दिसतात. भगवंत वर पाहता तर वर पण चंद्रदेव असतात आणि त्या भगवंत चंद्रदेवासोबत खेळतात. त्या थालीमध्ये जे पाणी असतं त्या प्लेटमध्ये भगवंत त्या चंद्रदेवाला जसा स्पर्श करतात, जसं बोट लावतात, तसा चंद्रदेव त्या पाण्यात काय करत असतो, पळत असतो. आणि ज्या वेळेस भगवंत पाहतात त्यावेळेस भगवंत आनंदित होतात, खुश होतात आणि दोन्ही हाताने टाळ्या वाजवतात. जगाला जो मायाधारी दाखवतो असा जगाचा मायाधारी मैयाच्या बोलण्यामध्ये काय केला, फसला. हाँ कृष्ण कन्हैया कुछ भी लगाने लगे बजाने ताली। कृष्ण कन्हैया कुछ लगे बजाने ताली। हाँ कृष्ण कन्हैया कुछ भी हो गए लगे बजाने ताली। कृष्ण कन्हैया कुछ लगाने ताली। हाँ माया के बहकावे से बसे हैं मायाधारी। हट पकड़े हट पकड़े हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला दे। हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला वे। हाँ चंदाला दे चंदाला दे चंदाला दे। ओ चंदाला वे चंदाला दे चंदाला वे। हट पकड़े हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला दे। हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला दे। हट पकड़े नंदलाला मैया रे मोहे चंदाला भगवंत चंद्रदेवासोबत खेळत असतात आणि भगवंताने अशा छोट्या छोट्या काय केल्या, लीला केल्या. आणि भगवंताच्या या लीला पाहून यशोदा मैया सुद्धा काय होत होत्या, खुश होत होत्या, आनंदित होत होत्या. बोलिये भक्तवत्सल भगवान की. आवाज होता तुमचा. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय